तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत ठाणे जिल्ह्यातील कल्याण बस स्टँडवर। इथूनच आपल्याला जर्नी करायचं आहे, म्हणजे कल्याण ते मलकापूर वाया चाळीसगाव मार्गे। तर आपण कल्याण बस स्टँडला आलो आहोत। तर कल्याण बस स्टँडचा हा टेम्पररी बस स्टँड पहा तुम्ही, जिथे आपण आलो आहोत। तर इथूनच आपल्याला बस लागणार आहे मलकापूर जाण्यासाठी। कल्याण भीमाशंकर रूट पण आपण इथूनच केलेला आहे, बघितला नसेल बघून घ्या, मस्त असा ब्लॉग आहे। त्या दिवशी खरं तर कल्याण ते अकोला करायचा होता। माझ्या पाठीमागे बघू शकता, ही गाडी कल्याण अकोला आहे। ठाणेवरून सुद्धा पहाटे 5 वाजता गाडी आणि कल्याणवरून सुद्धा जवळजवळ 5 वाजत आले, बहुतेक 5 वाजताचीच बस असावी इथून पण। आणि आपली जी बस लागणार आहे कल्याणवरून मलकापूरसाठी, तर 5:30 वाजताची बस आहे। रिझर्वेशन बस आहे, रिझर्वेशन ऑलरेडी केलेलं आहे आपण। आणि आपल्या गाडीचा जो डिस्टन्स असणार आहे 450 किलोमीटरचा पल्ला आहे, खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे हा। आपली जी बस येणार आहे ती विठ्ठलवाडीवरून येणार आहे। विठ्ठलवाडीवरून जो सुटण्याचा टायमिंग आहे तो 4:45 इथं पोहोचणार ते 5:30, म्हणजे 5:30 वाजता साधारण पोहोचून झाली तर गाडी। कल्याण बस स्टँडला 5च्या दरम्यान 4 बसेस लागलेले इथे आणि सगळ्या BS6 व्हॅरियंट आहे। पहिली बस आहे ती तुम्हाला सांगितलं कल्याण अकोला गाडी। दुसरी बस आहे आता नगरवरून ही गाडी आली कल्याणला। आता कल्याणवरून ही गाडी चालली 5च्या दरम्यान नगर। आणि दुसरी बस आली ती विठ्ठलवाडी कल्याण लातूर बस। आणि लातूरच्या पलीकडे अजून एक बस लागली आहे, कल्याण विजापूर बस, अक्कलकुवा गाडी। एका पाठोपाठ BS6 बसेस येत आहेत। अजून एक बस आली आहे कल्याण अक्कलकुवा। तर आपल्याला हा मार्ग खूप आवडला, विठ्ठलवाडी अक्कलकुवा हा रोड थोडासा युनिक वाटतोय मला। विठ्ठलवाडीवरून विठ्ठलवाडी कल्याण नाशिक देवळा सटाणा पिंपळनेर साक्री नंदुरबार हातोडा तळोदा अक्कलकुवा रोड एकदम बेस्ट आहे। आणि आपल्या ग्रुप कडून हा बोर्ड आलेला आहे। आणि आपले मित्र नरेश बिरारी, गाडी नंबर MS 14 LX 4035। बघूया आता ज्यावेळेस रोड करायच्या ज्यावेळेस तीच गाडी येते का दुसरी कुठली गाडी येते। तर फायनली मित्रांनो आपल्याला बस लागलेली 5:20 कल्याण बस स्टँडला। आणि ही गाडी निम्मी भरून आलेली आहे विठ्ठलवाडीवरून। आणि गाडी काय सजवली आहे पाहू शकता, इथे बॅजिंग वगैरे दिलेले आहे, फ्लॅग वगैरे, काचेवर मोठा असा स्टिकर दिलेला आहे सप्तशृंगी एक्सप्रेस मध्ये देवीचा फोटो आहे। आणि आपल्या गाडीचा मार्ग पाहू शकता विठ्ठलवाडी कल्याण नाशिक मालेगाव चाळीसगाव पाचोरा जामनेर बोदवड आणि मलकापूर MS 14 LX 4017 या गाडीने आपण प्रवास करणार आहे मलकापूर पर्यंत। थोडीशी सर्दी झाली आहे, आवाज जरा थोडासा तुम्हाला वेगळा येत असेल। गाडीमध्ये प्रवासी पाहू शकता तुम्ही, आतापर्यंत एवढे प्रवासी गाडीमध्ये भरलेले आहेत। विठ्ठलवाडीवरून कल्याण पर्यंत एवढी बस भरली। तर मित्रांनो बरोबर आपली गाडी रवाना झाली आहे कल्याणवरून पहाटे 5:30 आणि गाडी कल्याण बस स्टँडला येता येता थोडीशी कुठेतरी खाली लागलेली आहे, म्हणजे असं काहीतरी पत्रा वगैरे ॲडजस्ट झालेला आहे त्याचा। कारण एका गाडीचा नाही बाकीच्या गाड्यांचा पण तोच प्रॉब्लेम आहे, म्हणजे तो खड्डा एवढा मोठा केला त्याच्यामध्ये गाडीचं पत्रा डॅमेज झाला। गाडी तर काही सकाळची भक्ती घेत एक नंबर पाच 5:51 बरोबर आपली बस कल्याणवरून भिवंडीला पोहोचलेली आहे। आणि भिवंडी बस स्टँडचा परिसर पाहतो मी, एकदम पहाटेचं वातावरण आहे भिवंडी बस स्टँड। आणि इथे आपली बस उभी आहे आणि याच्या शेजारी 2 हिरव्या बसेस आहेत, आय थिंक कुंभमेळा असं त्या बसचं नाव आहे, पण जास्त करून लोकल बसला वापरलेले आहेत। त्याला कुंभमेळा बस म्हणावं की नेमकं काय म्हणावं तेच कळत नाही। पॅसेंजर एंट्रीच्या बरोबर तुम्हाला रोड दिसतील वरती लिहिलेलं, विठ्ठलवाडी नाशिक मालेगाव चाळीसगाव पाचोरा जामनेर बोदवड आणि मलकापूर। ही जर गाडी बाय चान्स दुसऱ्या रूटवर सोडली ना मग तर काय खरं नाही या गाडीचं। बसच्या बॅक साईडला सुद्धा स्टिकर दिलेला आहे विठ्ठलवाडीची राणी। ड्रायव्हर आणि कंडक्टर दादांनी ही मेहनत केलेली आहे, इकडे त्यांच्या स्वखर्चातून केलेलं हे काम आहे। म्हणजे अशी सजावट केली आहे तिथं, म्हणजे गाडी एकदम उठून दिसते गाडी।
गाडी नाश्त्यासाठी थांबलेली आहे खर्डीच्या पुढे. आत्ता टाइम झालाय बरोबर 7:26. तर नाश्ता करून घ्या. मेनू मध्ये काय काय आहे तर आपला मस्तपैकी मेदूवडा आलेला आहे गरमागरम सकाळचा नाश्ता. मेदूवडा, सांबर आणि हे खोबऱ्याची चटणी. तर अशा प्रकारची प्लेट आलेली आहे मेदूवडा प्लेट. तर या मंडळी मस्तपैकी गरमागरम नाश्ता करायला. नाशिकमध्ये तुफान गर्दी झाली. इकडे प्रवाशांची तुडुंब गर्दी पाहू शकता. बॅगा ठेवण्याची पद्धत इकडे पण तेच चालू आहे. कल्याणवरून जवळजवळ 130 किलोमीटरचा अंतर गाठत आपण पोहोचलोय नाशिक मेळा बस स्टँड. आणि या घराचा आपण रूट केलेला आहे नाशिक तासगाव. नाशिकवरून मध्यरात्री 2ला निघणारी ही गाडी आहे. या गाडीचा आपण ब्लॉक केलेला आहे ज्या आधी. पण कल्याणवरून जो आपल्याला वेळ लागलेला आहे नाशिकला पोहोचता तर 3 तासांचा कालावधी लागलेला आहे. आणि नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर जी कंडिशन झाली ना बापरे तुफान गर्दी तुफान. नाशिक नंतर मालेगावला गाडी जाणार. मालेगाव नंतर ते थोडाफार रूट चेंज आहे. आणि गाडीची डिझाईन बघा तुम्ही म्हणजे रूट दिलेला आहे गाडीच्या काचेवर. आणि पाठीमागं बॅजिंग आहे विठ्ठलवाडीची राणी. आणि मस्त लुक दिसतो एकदम जबरदस्त. फक्त गाडीला गोंडे असते ना बरं झालं. वारं ओढताना ते मस्त वाटतं. आपली बस थांबली फलाट क्रमांक 10 जिथे चाळीसगाव भाडगाव जामनेर पाचोरा जाण्यासाठी बसेस लागतात. पाहू शकते तिथे फलाट क्रमांक 10. गाडी तर फुल पॅक आहे. ड्रायव्हर आणि वाहक दादा खालीच उतरले डायरेक्ट. काय विषय चालू आहे. ड्रायव्हर दादा इकडे समजावतात की मागे जावा मागे बरीच जागा आहे. बाकीचे जे प्रवासी आहेत ते केबिनलाच गोळका घालून बसले. म्हणजे एंट्री मारणाऱ्या प्रवाशांना मागे जायचा चान्सच नाही. गर्दी बघा बसमध्ये किती भरली आहे. तर अक्षरशः फुल पॅकच्या पण पॅक. तर एवढी बस भरलेली आहे नाशिकमध्ये. शूट करायचं होऊ शकतं फुल पॅक. मला वाटतं जास्त करून प्रवासी खाली वाढणार ते मालेगाव मध्ये. प्रत्येक सीटावर तिघे विचार करू शकतो गाडी किती भरली. स्टँडिंग तर भाई पाय ठेवायचं.
प्रवाशांची अक्षरशः भयान गर्दी आहे या रोडला. आत्ताची ड्रायव्हर दादा म्हणले इथे सुरुवात आहे, पुढं बघा किती गर्दी आहे. काय होणार आहे काय माहिती. आजच्या ब्लॉकमध्ये कंडिशन बेकार झाली आहे बसमध्ये, अक्षरशः ब्लॉक शूट करायला जागा नाही. आता आपली बस मालेगावमध्ये पोहोचलेली आहे 11:53 जवळजवळ या ठिकाणी 12 वाजत आले दुपारचे. आणि आपल्यासमोर गाडी चालली आहे जळगाव नाशिक, जळगाव आगाराची माल स्टील बॉडी. आता आपली बस आली मालेगावला. मालेगाव नंतर आपली बस जाणार चाळीसगावला. चाळीसगावचं जे अंतर आहे ते जवळपास 60 किलोमीटरचं अंतर आहे. बसेसची गर्दी पहा इथे, बसेस पर बाय फुल पॅक, प्रवासी पण फुल पॅक. बोर्डावर दिल्याप्रमाणे जेवढे पण आपले रोड कंप्लीट झालेले आहेत पाहू शकता. विठ्ठलवाडी, कल्याण, नाशिक, मालेगाव. मालेगाववरून आता गाडी जाणार चाळीसगाव. अजून बरंच लांब जायचे, 300-350 किलोमीटर बरंच अंतर गाठायचे आपल्याला. मालेगाव बस स्टँडचा परिसर पहा तुम्ही, एकदम मालेगाव बस स्टँडला 12च्या दरम्यान एकदम बस स्टँड फुल पॅक झालेलं आहे. आपले सबस्क्रायबर मित्र सुद्धा भेटले होते इथे, पण ते गाय गडबडीत असल्यामुळे जास्त ओळख करता आली नाही मला. ही बस मालेगाव, या बसचं पाठीमागे रूट माहीत नाही पण आली मालेगावला. ही बस चाळीसगावला चालली. त्याच्यानंतर आपली बस ही आत्ता न्हावीवरून गाडी आली मालेगावला. आता ह्याचा रूट असा आहे, कल्याणला चालली ही गाडी आता. आणि जे आपले सबस्क्रायबर मित्र आहे. चलो मिलते, धन्यवाद. क्या नाम आपका? अच्छा. आणि आपल्या बसचं जे तिकीट दर आहे कल्याण ते मालकापूर फुल तिकीट 830 रुपये. एवढं फुल तिकीट आपल्याला पडलेलं आहे. चला मित्रांनो, बरोबर 12च्या दरम्यान आपली बस रवाना होते इथून चाळीसगावसाठी. चला आता बस हालते आपली. खूप दिवसातून एवढी गर्दी बघितली. याआधी पहिली जी गर्दी बघितली ती पुसद मुंबई, त्याच्यानंतर सेकंड गर्दी दमानी 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 दमानी. हा चालेल. अरे त्यांच्या कोणाचे छानच बाहेर शहाणपणा दाखवतो का इथं माणसं आमचे झालेले विषय संपला. मला गेट लावून गेला असता त्यामुळे तुम्ही थोडा समजता आपण दादागिरी करता तुम्ही गावाला जाऊन दादागिरी करताय. गाडी अडवली सरकारी गाडी सगळं त्यांनी मी तर ऐकून घेतलं पाहिजे. ऐकले ना ते बोलत तुमचा आवाज यो माणूस ओरडतो माणूस.
या रूटवरचा तिसरा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा. या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे चाळीसगाव बस स्टँडला बरोबर 1:27. आजच्या ब्लॉग मध्ये माहित नाही एवढी गर्दी का दिसून येते. या ठिकाणी बसेस पाहू शकता. पुणे एरंडोल गाडी, दुसरी आहे पाचोरा नाशिक, पलीकडची लोकल बस चाळीसगाव. एक सांगायचं विसरलं, आपण ज्या गाडीने प्रवास करतोय अशोक लेलँड कंपनीची बस आहे. ओएस्टर BS6 मॉडेल. ते अशोक लेलँड नाही तर ओएस्टर BS6. बऱ्याच दिवसानंतर आपण चाळीसगाव बस स्टँडला आलो. तर चाळीसगाव बस स्टँडचा परिसर पाहतो मी. बरोबर दुपारचे 1:30 वाजत आले जवळजवळ. आणि हा जळगाव जिल्ह्यातला हा चाळीसगाव बस स्टँडचा परिसर. LNG मी म्हणलं होतं तुम्हाला पंढरपूर ठाण्याच्या ब्लॉक मध्ये म्हणलं होतं LNG बस कुठेतरी बघितली मी नाशिकमध्ये. ती बस आज मला प्रत्यक्षात दिसली चाळीसगाव मध्ये. नाशिक आगाराची गाडी आहे, तुम्हाला सांगतो कुठली. नाशिक विभाग नाशिक आगाराची गाडी LNG ही गाडी. नाशिक पाचोरा अशी काहीतरी गाडी आहे. चाळीसगाव बस स्टँड मधली आतली गर्दी पाहा तुम्ही. चाळीसगाव बस स्टँडला किती गर्दी आहे पहा ना, कशी गर्दी आहे इथे. बापरे खतरनाक गर्दी. आता गाडी किती भरलेली आहे तर आता एवढी बस भरलेली आहे फुल पॅक. आता इथून बस जाते कसगाव बडगाव आणि पाचोरा. टोटल अंतर बघायचं झालं तर 50 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास आहे. इथून पुढचा स्टॉप पाचोरा. CNG बसचा ब्लॉक बघितला नसेल तर बघून घ्या. पंढरपूर ठाणे या रूटवर CNG बस आहे. माइलस्टील बॉडी. चाळीसगावच्या आसपासची प्रसिद्ध पर्यटन स्थळ बघायचं झालं तर वेरूळ आणि अजिंठा हे 2 प्रसिद्ध पर्यटन स्थळ. चाळीसगावची एक यात्रोत्सव पण असतो, तो म्हणजे पाटणादेवी यात्रा उत्सव. आय थिंक मला माहीत नाही ते कधी असते यात्रा. ज्यांना कोणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा कधी असते यात्रा. पाटणादेवी यात्रा.
नाशिकमध्ये बस भरायला चालू झाले ना, आतापर्यंत कंटिन्यू बस भरतेच आहे. माझी इच्छा होती की व्हिडिओची लेंथ थोडीशी जास्त व्हावी, पण काय माहिती आता किती मिनिटाचा हा व्हिडिओ होईल. जास्त काय मला शूट करता आलं नाही या व्लॉगमध्ये, का तर तुम्हीच बघा काय अवस्था आहे. करतोय कसं बस चालू आहे. इथून पाचोऱ्याचं जे अंतर आहे ते 13 किलोमीटरचं अंतर आहे. इथून पाचोरा चाळीसगाव पासून जो आपण हा मार्ग कव्हर करतोय तो जळगाव जिल्ह्यातला. आता ही LNG बस चालली आहे पाचोऱ्याला. पाचोऱ्यापर्यंत असे लास्ट स्टॉप आहे. म्हणजे ही बस ऑन टेस्टिंगवर आहे. मागे लिहिलंय त्याच्यामध्ये ऑन टेस्ट, तर टेस्टिंगवर बस चालू आहे. होय आता कधी येतील तेव्हा येतील बस. बरोबर आपली बस आली पाचोरा बस स्टँडला. पाहू शकता पाचोरा बस स्टँडचा हा परिसर आहे. टोटल 8 फलाट असलेले हे बस स्टँड आहे पाचोरा बस स्टँड. या ठिकाणी आपली बस उभी आहे. आतापर्यंत जेवढे पण आपले रूट कंप्लीट झालेले आहेत, विठ्ठलवाडी, कल्याण, नाशिक, मालेगाव, चाळीसगाव, पाचोऱ्याला गाडी आली. पाचोऱ्यानंतर गाडी जाणार आता जामनेर, बोदवड आणि मलकापूर. जळगाव जिल्ह्यातलं हे पाचोरा तालुका, या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे बरोबर 2:57 आणि हा पाचोरा बस स्टँडचा बाहेरचा परिसर पाहू शकता तुम्ही. बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला काहीतरी युनिक बघायला मिळलं इकडे. पाचोरा बस स्टँडला बांधकामाचं कामकाज चालू आहे. या ठिकाणी पाहू शकता फलाट क्रमांक 7 आणि 8 या ठिकाणी कॉन्क्रीट बेस तयार केलेला आहे आणि शौचालयाची सुविधा पण आहे इथे. पाण्याची व्यवस्था माहित नाही कशी आहे ती. आणि आपला फायनल स्टॉप राहिला पाचोऱ्यावरून डायरेक्ट मलकापूर. तर 100 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास राहिलेला आहे. 2.5 ते 3 तासाचा कालावधी लागेल आपल्याला मलकापूर पोहोचायला. आणि या ठिकाणच्या बसेस आलेले पाहू शकता तुम्ही. इथे आपली बस, त्याच्यानंतर लोकल बस पाचोरा, लोहारा, बहाळ, जळगाव गाडी, त्याच्यानंतर सिल्लोड गाडी आहे पाचोरा सिल्लोड. हा पाचोरा बस स्टँडचा आतील दृश्य पहा तुम्ही. सगळ्यात जास्त शालेय विद्यार्थ्यांची गर्दी आहे इथे. पाचोरा बस स्टँडच्या लगतच पाचोरा डेपो आहे. पाहू शकता पाचोरा डेपो आणि पाचोरा बस स्टँड. तर जेवढं शक्य होईल तेवढं मी बस स्टँड दाखवतोय, का तर गर्दी अफाट आहे आणि त्या गर्दीमुळे मला काही बस स्टँड दाखवता येत नाही किंवा बाहेर पडता येत नाही बसच्या. तर जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला बस स्टँड दाखवलेलं आहे या रोडवर. पाचोरावरून जळगाव जिल्ह्याचं जे अंतर आहे ते 50 किलोमीटरचं अंतर आहे जवळपास. आणि भुसावळ बघायचं झालं तर 45 किलोमीटरचं अंतर दाखवते. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि पारोळा हे 2 नाव आहे. जे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, पाचोरा आणि पारोळा नेमकं कोणतं आहे. पारोळा जे आहे ते धुळे जळगाव हायवेला आणि पाचोरा आहे ते आपण ज्या मार्गाने आलो त्या भडगावच्या पुढे.
चेंदुर्णीला येडा मारावं लागतंय. तर बघू शकता इथे जी मंदिर आहे मरीमाता मंदिर, श्री मरीमाता, त्या मंदिराला येडा घालावं लागतो पूर्ण असा. आणि या मंदिराला येडा घालून आपल्याला परत त्याच रोडला लागायचं. म्हणजे इथे एक बस स्टॉप आहे. आय थिंक कुठेतरी बघितलंय मी चेंदुर्णी बस स्टॉप. म्हणजे येडा मारून आलोय या आधी आलोय मी इथे, आठवत नाही. आय थिंक चिखली मुंबई, बहुतेक चिखली मुंबईवाली गाडी इथूनच जाते का? चिखली मुंबई हा आत्ता आठवलं. तरी म्हणलं हा रोड केल्यासारखं वाटतंय कुठेतरी. का तर चिखली मुंबई आपण केला होता 1-1.5 वर्षापूर्वी, 1.5-2 वर्षापूर्वी आपण चिखली मुंबई केला होता. सेम ह्याच मार्गावरनं गाडी गेली होती. त्यानंतर सेकंड टाइम इकडे आले चेंदुर्णी. आता इथून पुढे युनिक रोड आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजून हा रोड येतो तो जळगाववरून डायरेक्ट छत्रपती संभाजीनगर. तुम्हाला माहिती असेल या आधी पण आपण रोड केलेले आहे. तिथून बोरवरून आपण चालतोय जामनेर, त्याच्यानंतर बोरवड आणि मलकापूर. बोरवडचं जे अंतर आहे ते 40 किलोमीटर आहे इथून, आणि जामनेरचं 14 किलोमीटर दाखवतं इथून. आणि कापसाचं उत्पादन पाहतो मी, कापूस पूर्ण भरला इथे. एरंडोल, शेगाव एरंडोल गाडी. बॉडी बघा कशी बिल्ड केली एरंडोल आगाराची. तर आपली बस पोहोचलेली आहे जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर बस स्टँडवरती. बरोबर या ठिकाणी 4:35 झालेत. इथे काही आपले मित्र भेटलेत. आता मित्रच म्हणूया. का नाव? भाऊ बसेस घेऊन येतात. तुम्ही भाऊला सबस्क्राईब करा आणि भाऊचा तुम्ही सत्कार करा. आमचं एवढंच म्हणणं आहे. तुम्ही कुठलं प्रॉपर? जामनेरचे. जामनेर ते मलकापूर जो डिस्टन्स राहिला आपला, जवळजवळ 53 किलोमीटरचं अंतर आपल्याला पार करायचं आहे जामनेर पासून. तर या ठिकाणी आपली बस उभी आहे आणि हा जळगाव जिल्ह्यातला जामनेर बस स्टँडचा परिसर. जामनेर बस स्टँड खूप मोठे. फर्स्ट टाइम आलो इकडे. तुम्हाला वेळापत्रक दाखवतो. आपल्यासमोर वेळापत्रक आहे. जामनेर बस स्टँडचा वेळापत्रक पाहू शकता. जळगाव विभागातला येणाऱ्या गाड्या, जाणाऱ्या गाड्या, सर्व माहिती तुम्हाला इथं मिळून जाईल. व्हिडिओ पॉज करून बघू शकता तुम्ही. इथं जामनेर बस स्टँड. इथे नियंत्रक कक्ष आहे, म्हणजे चौकशी कक्ष, स्थानक प्रमुख, हिरकणी कक्ष, त्याच्यानंतर बरेच सुविधा इथे दिलेले आहेत. आता जशी गाडी पोहोचली ना तरी पण गाडी अजून फुल पॅक आहे. मध्ये थोडीशी खाली झाली, त्याच्यानंतर परत भरली इथे गाडी. आणि सगळ्यात जास्त या रोडवरचे जे विभाग आपण कव्हर केलेले आहेत ते म्हणजे जळगाव विभाग. चला आता मग आता इथून 50-55 किलोमीटरचा अंतर काढूया. पुत्या डायरेक्ट बोदवड नंतर मलकापूर. या रोडवर टोटल जिल्हे आलेले, जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती. ठाणे जिल्हा, त्याच्यानंतर नाशिक आणि आता जळगाव जिल्हा. आणि जळगाव जिल्ह्यानंतर शेवटचा जिल्हा म्हणजे बुलढाणा. सगळ्यात मोठी मूर्ती आहे जामनेर मधली, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि जामनेरचा बाजार गुरुवारी असतो. आज गुरुवार आहे आणि बाजार पाहतो मी. बाजार आता मागे गेला, दाखवता राहून गेला.
पाचोरानंतर जो रोड होता तो सिंगल आणि थोडासा खराब होता का तर पाचोराला थोडंसं रोडचं काम चालू आहे. इकडे लोकलला खतरनाक गर्दी, लांब रूटच्या गाडीमध्ये लोकलची गर्दी भयानक. आणि बोदवड बस स्टँडचा हा परिसर पहा तुम्ही. 5:20 दृश्य बोदवड बस स्टँड. तुम्हाला जर हा प्रवास करायचा असेल ना, गर्दीचा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. ही गर्दी रोज असते काही, रोज गर्दी, रोज रोज गर्दी रोज. सणासुदीचं पण किती गर्दी होत असेल नाही कधी. अरे बापरे. आणि आता पुढं शूट करायचा जर थोडासा प्रॉब्लेम होतो. पाहू शकता इथे शूट करायला अडचण होते. जुनी जर गाडी असते ना आपल्याला केबिन मिळाली असते प्लस व्ह्यू पण मिळाला असता. तसंच नवीन आलेली BS6 त्याच्यामध्ये बॅक साईडला बसून मी शूट करायचं. ते पोर्शन होतं बघा इथं मध्ये पोर्शन, त्याच्यामध्ये पण बेनिफिट मिळायचं. आता इथं पोर्शन नाही, केबिन नाही, एकदम मोकळं मोकळं असल्यामुळं काम 25. तर मित्रांनो फायनली आपल्या जर्नी कंप्लीट झालेली आहे कल्याण टू मलकापूर. खरं तर गाडी विठ्ठलवाडीवरून सुटते पण पकडली आपण कल्याणवरून, त्यामुळे जास्त काय अंतर नाही. अर्थातच विठ्ठलवाडी ते मलकापूर आपण रोड कंप्लीट केलेला आहे. जवळजवळ या प्रवासासाठी आपल्याला जो कालावधी लागलेला आहे तब्बल 12.5 तासांचा कालावधी लागलेला आहे. तर या रोडवर तुम्ही बघितलं असेल किती गर्दी होती, एकदम तुफान गर्दी. तर मित्रांनो अशा पद्धतीने गाडीचा रोड चालतो कल्याण मलकापूर म्हणजेच विठ्ठलवाडी मलकापूर वाया चाळीसगाव मार्गे. गाडीचा रूट थोडासा युनिक होता, त्यामुळे हा रोड मला फारच आवडला होता. त्यामुळे म्हणलं हा रोड तर नक्कीच बनतो तुमच्यासाठी. या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे, तिकीट दर, प्रवाशांची गर्दी, त्याच्यामध्ये बरंच काही सांगितलेले आहे. विठ्ठलवाडी ते मलकापूर या रोडवर जे टोटल जिल्हे आलेले जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती, ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव,
आणि जळगाव नंतर फायनल जिल्हा बुलढाणा. जर एखादा जिल्हा वगैरे राहिला असेल तर मला कमेंट करून सांगा मस्तपैकी असा, कारण आपण डायरेक्ट मेन पॉईंट घेतलेले, त्यामुळे छोटे मोठे बॉर्डर असतील जिल्ह्याच्या लगतचे तर माहीत नाही कुठे मिस झाले तर तुम्ही कमेंट करून सांगा. कोणता जिल्हा वगैरे राहिला असेल तर नक्कीच पिन करतो मी ती कमेंट. दादांची वगैरे तुम्हाला छोटीशी ओळख करून देतो. हे आपले ड्रायव्हर दादा ज्यांच्यासोबत आपला प्रवास झालेला आहे, विठ्ठलवाडी मलकापूर. दादा आपलं नाव सांगा. रवींद्र लक्ष्मण गावडे, विठ्ठलवाडी डेपोचे. किती वर्षापासून आपण ही सर्व्हिस करता? 12 वर्ष. अरे बापरे, 12 वर्षापासून दादा सर्व्हिस करतायत आणि त्यांना एक अचिव्हमेंट मिळालेले ते म्हणजे 5 वर्ष सुरक्षित सेवा ड्रायव्हर दादांनी आपल्या प्रवासांसाठी दिलेली आहे. अशीच सेवा प्रवासांसाठी तुमच्यातर्फे हवी अजून. हे आपले कंडक्टर दादा, त्यांची थोडी ओळख करून देतो. दादा आपलं नाव? माझं नाव भैया मगन मराठे. तिकीट भाडं सांगा आपल्या गाडीचं, म्हणजे मी ऑनलाईन सांगितले, तुम्ही ऑफलाईन सांगा. 835 रुपये फुल भाडं आहे. अच्छा. लेडीजला हाफ तिकीट. तर या 2 ड्रायव्हर आणि कंडक्टर दादांसोबत आपला प्रवास झालेला आहे, मस्तपैकी असा सुखरूप प्रवास. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा प्रवास नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, ब्लॉग एंड करायचा राहून गेला का तर मलकापूरला गाडी लगेच लागली होती रिटर्न, त्यामुळे तिथे ब्लॉग एंड करता आला नाही. तर विठ्ठलवाडीवरून तुम्हाला रोड दाखवलाय मलकापूर पर्यंत. तर एकदम जबरदस्त असा मार्ग होता आणि प्रवास तर भाई तुम्ही बघितलाय कसा प्रवास झालेला आपला. आणि आता हीच गाडी मलकापूर वरून उद्या सकाळी 7:30 ला लागणार आहे विठ्ठलवाडीसाठी. बरेच दिवस झाले सांगायचं म्हणून राहून गेले. आपले काही युट्यूबचे मेंबर आहेत, त्यांनी आपल्या चॅनलची मेंबरशिप घेतली आहे, तर त्यांचे नाव अनाउन्समेंट करतो आता. टोटल 6 जणांनी इकडे मेंबरशिप घेतलेली आहे. बरेच जण होते असे मेंबरशिप घेणारे, पण आता त्यांची डेट एंड झालेली आहे. तर इथे रिजॉईनिंग वाली पण आहेत आणि जॉईनिंग वाली पण आहेत, पाहू शकता या ठिकाणी. तर पहिले जे मेंबरशिपचं नाव आहे हनुमंता मोकाशी, दुसरे जयदीप गांगले, म्हणजे आपले जुने मेंबरशिप आहेत एकदम, म्हणजे पूर्वीपासून हे मेंबरशिप घेत आहेत आपले. तिसरं नाव आहे साकिब, भास्कर खोट, निलेश कुलकर्णी, अक्षय ब्लॉग. या सर्व मेंबरशिप मनापासून धन्यवाद. याच्यामध्ये जास्त काय अर्निंग नसते, पण प्रेमापोटी करतात. काही रूट सजेस्ट करण्यासाठी हे मेंबरशिप घेत आहेत, म्हणजे चांगली गोष्ट आहे. तर त्यांचे रूट वगैरे आपण करत असतो. बरेच असे मेंबरशिप आहेत त्यांचे रूट राहिलेत करायचे, तर नक्कीच ते लवकर होतील रूट. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच. चला bye. I love everything. Fire spreading all around my room. My world's so bright, it's hard to breathe, but that's alright.